रामकृष्ण हरी. अध्याय 6 आत्मसंयमन योग. आपण कालच्या पारायणामध्ये 162 ओळीपर्यंत पारायण केलेलं आहे. त्यापुढील 163 ते 497 ओळीमध्ये माऊलीने कोणते विषय सांगितलेत त्याबद्दल आपण चिंतन करणार आहोत. माऊलीने तसं 6वा अध्याय अतिशय गोड असा अध्याय. यामध्ये मराठीची महती सांगितली माऊलीने. मराठी भाषा किती समृद्ध आहे याबद्दल सुंदर चिंतन माऊलीने मांडलं. यामध्ये माऊली देवाचं स्मरण कुठं आणि कसं करावं, माऊलीने देवाचं स्मरण कुठं आणि कसं करावं याबद्दल या अध्यायात सुंदर चिंतन मांडले. या अध्यायामध्ये आपण योग साधना कशी करावी, षटचक्र भेदन कसं करावं, त्या कुंडलिनी महाजगदंबेला कसं जागं करावं आणि देहीचं विधेयी कसं व्हावं याबद्दल माऊली सांगतात. आता ही कुंडलिनी आहे तरी कशी? या कुंडलिनीला माऊलीने जगदंबा म्हटलंय. ही कुंडलिनी मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3.5 वेटोळे घालून एखाद्या नागिनीच्या पिल्लासारखी खाली तोंड करून थांबलेली असते. ही 3.5 वेटोळे म्हणजेच 3.5 मातृका होत. ओंकारामध्ये आकार, उकार, मकार आणि अर्धमातृका ओंकार. इथे 3.5 मातृका आणि ही कुंडलिनीसुद्धा 3.5 वेटोळे घालून खाली तोंड करून ही असणारी तिथे निद्रित अवस्थेमध्ये आहे. हे कुंडली म्हणजे जगदंबाच होय, महामाया आदिमायाच होय, भगवंताची इच्छाशक्तीच होय. ज्यावेळेस ही खालच्या दिशेने असते ना त्यावेळेस ही जगाला उत्पन्न करते आणि ज्यावेळेस वरच्या दिशेने जाते ना ती शक्तिरूपाने वायुरूपाने वरच्या दिशेने जाऊन ही कुंडलिनी देवामध्ये एकरूप होते. आपल्याला सुद्धा ही कुंडलिनी खालच्या दिशेमध्ये असते वेळेस म्हणजे आपण जीवदशेमध्ये आहोत आणि हीच कुंडलिनी वरच्या दिशेने जर जाते ना तर आपला प्रवास जीवाकडून शिवाकडे होतो. यासाठी कुंडलिनीला जागं करणं अतिशय गरजेचं आहे. ही कुंडलिनी षटचक्र भेदन करून वरच्या दिशेने जाते. मग हे षटचक्र आहेत तरी काय? 6 चक्र आणि 7वं चक्र म्हणजे सहस्त्रदल. पहिलं चक्र ते म्हणजे मूलाधार चक्र, हे आपल्या गुद्धस्थानी आहे, त्याची देवता गणेश. दुसरं चक्र स्वादिष्ठान चक्र, ते लिंगस्थानी आहे, त्याची देवता ब्रह्म. तिसरं चक्र मणिपूर चक्र, त्याचं स्थान नाभी म्हणजे बेंबीच्या ठिकाणी, त्याची देवता विष्णू आहे. चौथं चक्र अनाहत चक्र, ते हृदयस्थानी आहे, त्याची देवता भगवान शंभू महादेव महेश आहेत. विशुद्ध चक्र हे कंठस्थानी आहे आणि याची देवता जीवात्मा आहे. आणि 6वं चक्र जे आहे आज्ञाचक्र, ते भूमध्य म्हणजे कंठाच्या वरचा भाग, तो भूमध्य भाग समजला जातो, त्याची देवता आत्मा आहे. आणि 2 भुवयाच्या वरचा जो भाग आहे जे सहस्त्रदल आहे, ज्याला भ्रमरगुंपाई म्हणतात, या ठिकाणी ते चक्र आहे, त्याची देवता परमात्मा आहे. कुंडलिनीचा प्रवास मूलाधार चक्रापासून सहस्त्रदलापर्यंत ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस व्यक्ती न राहता तो असणारा योगी होतो, तो विधेयी होतो, तो जीवत्वापासून त्याचा प्रवास शिवत्वाकडे गेलेला असतो. तिथे त्याचं जीवत्व शिवत्व सर्व संपतं आणि तो अहम ब्रह्मास्मी म्हणजे तो व्यक्ती ब्रह्म होतो. ही स्थिती आत्मसंयमानेच प्राप्त होते. हेच माऊली या अध्यायाच्या माध्यमातून सांगत आहेत. त्याचबरोबर माऊलीने या अध्यायात सांगितलं की ही आपल्याला या जीवाला येऊनच देवत्वाला प्राप्त होते, म्हणजेच पिंडानेच पिंडाचा नाश करता येतो, देवाचं स्वरूप जाणता येतं.
यासाठी या अध्यायात माऊलीने जीवनाचे काही नियम सांगितलेत. आहाराचे, निद्रेचे, जागण्याचे नियम सांगितलेत. मानव हा देह होतो हेही या अध्यायात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मनाची स्थिती कशी असते, मन कसं असतं, मनाला कसं आवरावं आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी योगी कसं व्हावं, या सर्व गोष्टींचं चिंतन माऊलीने या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. साधकाने आत्मसंयमन योग नावाचा हा अध्याय अतिशय बारकाईने वाचावा, समजून घ्यावा आणि समजून घेत असताना त्या अध्यायाच्या ओव्याशी एकरूप व्हावं. खरं म्हणजे हा अध्याय वाचण्यापेक्षा अनुभवण्यासाठी हा अध्याय आहे. जो साधक अतिशय शांतचित्ताने या अध्यायाचं पारायण करेल त्याला नक्कीच कुंडलिनी आणि षटचक्र भेदनाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण.